नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या जेवणामध्ये रोजच्या प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असतं, कारण आपण बाकी गोष्टी खूप जास्त खात असतो. आपण सॅलड खात नाही. प्रोटीनचे पदार्थामध्ये प्रोटीन आहे ते पदार्थ आपण कमी खातो. चपाती जास्त खातो, भाकरी जास्त खात असतो, भातही आपण जास्तच खात असतो, सॅलड कमी खात असतो. आणि मग काय होतं की हळूहळू हळूहळू करून आपल्या शरीरामध्ये हे सगळ्या कमतरता निर्माण होतात आणि नंतर मग आपल्याला डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात आणि डॉक्टर मग आपल्याला परत सांगतात की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन कमी आहे, प्रोटीन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे. आणि मग हे सगळं आपल्या पाठीमागे लागत असतं. तर मंडळी, तरुण मंडळींनी तर खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण आता इंटरनेटचा काळ आहे. मुलांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे. मुलं सरळ सर्च करून आणि कशामध्ये किती कॅलरीज आहे, किती प्रोटीन आहे, किती कॅल्शियम आहे, सरळ सरळ अगदी एका सेकंदात बघू शकतात. तर मुलांनी तर खूप काळजी घेतली पाहिजे खाण्यापिण्याची. आणि राहिला प्रश्न 40 नंतर, 35 नंतर, तर त्या लोकांनी हेल्थचे इश्यू जे होतात तर त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, चेकअप केल्या पाहिजे. त्यानंतर खाण्यापिण्याच्यातून जर रोजच्या रोज थोडंफार जर लक्ष दिलं ना, तर खरं सांगते आपल्या हेल्थचे इश्यू खूप कमी होतात. आणि हे बाहेर कुठेच नाही, आपल्या किचन मध्ये सगळी औषधी आपली आहे इथे पडलेली. पण आपण काय करतो की आपल्या ठरवलेल्या भाज्याच आपण करत असतो की आज ही करायची, आज ही करायची, ह्याला ही आवडते आणि ह्याला ही आवडते. बस कोणाला काय आवडतं तेवढंच आपण करत असतो. तर तसं न करता थोडेसे कॉम्बिनेशन बदलून बघा. थोडेसे एकात एक काहीतरी पदार्थ असतात, कुठलेही पदार्थ एकत्र करायचे नसतात, म्हणजे कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे, शरीरासाठी पद्धतशीर आहे, पचनासाठी व्यवस्थित आहे, ते जर आपण खाल्ले तर खरंच सांगते घरच्या घरी दिवसभराचं आपल्या शरीरासाठी मिळणारं लागणारं जे प्रोटीन आहे तर ते आपण नक्कीच इथे भरून काढू शकतो. तर आजची रेसिपी आहे एवढं सारं प्रोटीन प्रोटीन मी मगासपासून सांगते. तर आज रेसिपी करते भरपूर सारं प्रोटीन असलेली सोयाबीन, एकदम मिनी सोयाबीन म्हणतात, छोटे छोटे दाणे. ह्याची मला आज सुकी भाजी बनवायची आहे. बरेच जण म्हणजे मलाच पूर्वी सोयाबीन मी बनवून द्यायची घरात, पण मला खायला आवडत नसे. पण मी वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच सांगत असते की मी वेगळी पद्धत ट्राय करत असते. तर मी ज्या पद्धतीने ही सोयाबीन आज बनवणार आहे त्या पद्धतीने बनवल्यानंतर मलाही ती सोयाबीन आवडलेली होती आणि मी तेव्हापासून ती खायला लागलेली आहे. रेसिपी संपूर्ण बघा. तुम्ही ही भाजी केव्हाही बनवू शकता, अजिबात वेळ लागत नाही. आणि जर मी आज जे मसाले दाखवणार आहे ते मसाले तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर दुसरे कुठले मसाले तुम्हाला लगेच तुम्ही टाकू शकता हेही सांगणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा, हेल्थसाठी चांगली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. एकदम छोटे छोटे सोयाबीन मिळतात, दोन प्रकारच्या मार्केटला असतात, थोडे मोठे असतात आणि छोटे असतात. तरी बघा भिजवल्यानंतर हे एवढे मोठे मोठे झालेले आहेत. पण हे आपल्याला तोडायची गरज नाहीये. मोठ्या सोयाबीनचे 2 तुकडे करावे लागतात, ह्याचे तुकडे करायची आपल्याला गरज नाहीये. फक्त आपल्याला असं व्यवस्थित हे पिळून घ्यायचे आहेत हाताने आणि हे बाजूला आपल्याला काढायचे आहेत. तुम्हाला लवकर जर हे पटकन बनवायचे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोमट पाणी घालू शकता. कोमट पाणी घातल्यानंतर गरम किंवा कोमट पाणी घातलं तर हे पटकन भिजले जातात. आणि वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तास अगोदर थंड पाण्यामध्येच व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आधी, नंतर पाणी टाकून ते भिजवायचे आहेत. असं तुम्ही करू शकता. या पद्धतीने आपल्याला सोयाबीन हे संपूर्ण ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. खूप सोपी पद्धत आहे मंडळी, पण चवीला हे सोयाबीन अतिशय छान लागतात. मुलं तुम्ही कोणीही न खाणारे असतील, आहेत अशी लोक. मीच सांगितलं मग अशी रेसिपी मध्ये की मला ही सोयाबीन अजिबात आवडत नव्हती. मी करून द्यायची सगळ्यांना घरात, पण मी कधी खाल्ली नव्हती. पण मी आज ज्या पद्धतीने बनवते ही या पद्धतीने मी बनवून बघितल्यानंतर मला खरंच सोयाबीन वडी ही आवडलेली होती आणि मी सुद्धा ही सोयाबीन वडी आता आवडीने खाते. संपूर्ण रेसिपी बघा, बनवायला खूप सोपे आहे, वेळ अजिबात लागत नाही. पाण्यातून सोयाबीन आपण पिळून घेतलेली आहे व्यवस्थित. 2 टीस्पून मी घालते तेल. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे, कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. गरम होईपर्यंत मी इथे तुम्हाला हे वाटण दाखवते. ह्या वाटणामध्ये मी काय काय घातलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते. अर्धा टोमॅटो मी या वाटणामध्ये घातलेला आहे. 4 ते 5 मी कलरच्या लाल मिरच्या घातलेल्या आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. 3 टीस्पून धने आहेत आणि 1 टीस्पून आहे बडीशोप, 1 टीस्पून आहे जिरं आणि 1 कच्चा कांदा आणि एवढा तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा. हे सगळं साहित्य कच्चंच आहे, जिन्नस यातला भाजायचा नाही. आणि सरळ आपण मिक्सर मध्ये पाणी घालून आणि व्यवस्थित हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटण तुमच्याकडे तयार नसेल तर दुसरं वाटण तुम्हाला काय इथे घालायचं आहे हे मी सांगणार आहेच. तर हे वाटणाच्या चॅनलवरती आहेत बरेच प्रकारचे वाटणं दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला एखादं वाटण तर नक्कीच आवडू शकतं, तुम्ही बघू शकता. तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करायचं आहे आपल्याला.
तेल एकदम छान गरम झालेले आहे. तेल आहे बघा व्यवस्थित गरम झालेले आहे. 2 चिमटी हिंग घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून तेलामध्ये घातलेली आपण. सोयाबीन जे आपण घेतलेले आहे पाण्यातून काढून पिळून ते घालायचं आहे. हिंग कोथिंबीर मध्ये तेलामध्ये आपल्याला हे सोयाबीन व्यवस्थित परतायचे आहे. मी कढईतलं तेल कडकडीत गरम करा का बोलले तर तेल जर पूर्ण चांगलं गरम नसेल तर हे सोयाबीन आजूबाजूला खूप जास्त चिकटतात. म्हणून तेल खूप कडकडीत व्यवस्थित गरम करून घ्या आणि नंतर आपल्याला त्यामध्ये सोयाबीन घालायचे आहे. तेलामध्ये जी कोथिंबीर आपण टाकलेली आहे त्या कोथिंबीरचा स्वाद ह्या वड्यांमध्ये खूप छान उतरतो. याच पद्धतीने करा. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद. एक मिनिटभर आपल्याला हे सोयाबीन अशी ही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हळदीमुळे कोथिंबीरीमुळे वडीचा कुठल्याही प्रकारचा वास असेल तर अजिबात येत नाही. संपूर्ण वास वडीचा इथे निघून जातो. आता घालायचं आहे आपल्याला वाटण. तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे किंवा थोडासा रस्सा त्याच्यामध्ये करायचा आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचा वापर करा. वाटणामध्ये कलरची मिरची घातलेली आहे. तिखटाचं प्रमाण कमी असतं कलरच्या मिरचीमध्ये. 1 टीस्पून घालायचा आहे गरम मसाला. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटले की जर तुमच्याकडे हे वाटण तयार नसेल खरं तर ह्या वाटणाचीच ही सोयाबीन करून बघा अतिशय टेस्टी होते. पण जर तुमच्याकडे ते वाटण तयार नसेल तर तुम्ही सेम अशीच फोडणी घालून लाल मिरची पावडर ह्यामध्ये घालायची आहे. तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणे थोडीशी कलरची मिरची घालायची आहे पावडर. आणि त्यानंतर तुम्हाला इथे मॅगी मसाल्याचं एक पॅकेट टाकायचं आहे. त्यामुळे ह्याची टेस्ट छान येते. जर तुम्हाला वाटण तयार नसेल तर वाटण तयार असेल तर ह्या वाटण घालून ही भाजी करून बघा अतिशय छान लागते. व्यवस्थित वाटणामध्ये आपण हे परतून घेतलेलं आहे. गरम पाणी घालायचं आहे. खूप जास्त नाही कारण आपल्याला ही सुकी बनवायची आहे. सोयाबीन शिजायला वेळ लागत नाही. झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण हे पाणी संपूर्ण त्यातलं आटवून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून आणि आपण इथे झाकण ठेवू. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. आपल्याला ही सुकी बनवायची आहे. मीठ कमी झालं तर हरकत नाही पण जास्त झालं तर प्रॉब्लेम होतो. कोथिंबीर घालू आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवू. संपूर्ण पाणी वडीमधलं आटलेलं आहे. एकदम सुकी वडी झालेली आहे. सुकी सोयाबीन वडी आपली तयार झालेली आहे. सुकी सोयाबीन वडी आपली ही मस्त सुकी तयार झालेली आहे. आपण जेवणाबरोबर ही तोंडी लावण्याचा जो प्रकार असतो तसे खाऊ शकतो किंवा एक बाउल भरून आपण जेवण न करता सुद्धा हे खाऊ शकतो. इतकी हेल्थसाठी ती चांगली आहे. सांगितल्याप्रमाणे मसाले घालून ही सोयाबीन वडी ह्याच पद्धतीने करून बघा. खरंच तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर होम रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.